15,000ची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे। संदीप भंडारे असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून तो डोंबिवली येथील राहणारा आहे। तक्रारदार यांची जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी 15,000च्या लाचेची मागणी केली होती। अखेर आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटकलाय। तक्रारदार यांची नेरळ परिसराजवळील मौजे जित्ते या गावातील सर्वे नंबर 91/17, 91/18, 91/1, 91/16 जागेची खरेदी खतानुसार 7/12 सदरी नोंद करण्यासाठी नेरळ तलाठी कार्यालयाकडे प्रकरण दाखल करण्यात आले होते। तर तलाठी सर्जा नेरळ यांनी फेरफार दप्तरी सदर जमीन मिळकतीच्या खरेदी खतानुसार नोंद करत त्याचे काम करून अंतिम नोंद मंजुरी करिता वरिष्ठ अधिकारी म्हणून नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे वर्ग केली होती। परंतु सदर जमीन मिळकती फेरफार दप्तरी अंतिम नोंद करण्यासाठी नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण 3 नोंदणीचे प्रत्येकी 15,000 रुपयाप्रमाणे एकूण 45,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। गेल्या 6 महिन्यापासून जमीन मिळकतीच्या नोंदणीचे काम प्रलंबित असल्याने व मंडळ अधिकारी संदीप भंडारे हे पैशाची मागणी करीत असल्याने नाईलाजास्तव तक्रारदार यांनी सदर प्रकरणी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली असता दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडून नेरळ तलाठी सजा कार्यालय येथे सायंकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास सापळा रचला असता नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना तक्रारदाराकडून 15,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून लाचलुचपत विभागाची प्रतिबंधक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले। यावेळी मंडळ अधिकारी यांच्या कारमध्ये आणि त्याच्या जवळ साधारण 1 लाख रुपयांची रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर येत आहे। पोलीस उपअधीक्षक नितीन दळवी, पोलीस निरीक्षक श्रीमती अरुंधती येळवे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या टीमने अटक करून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याकडून पहाटेपर्यंत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास लाचलुचपत अधिकारी संतोष पाटील हे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।